सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 114. आता रात्री हळदीवरून आल्यानंतर रोहितनं राणीला खूप त्रास द्यायला सुरुवात केली आणि ती ओरडत होती की नको. ऐक ग, अहो काय करताय, काय हे. पण रोहितनं तिचं ऐकलंच नाही आणि तिला तू खूप गोड दिसतेस असं म्हणून त्याला हवा तसा रोमांस त्यानं तिच्यासोबत केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित आणि राणीला जाग आली. हळदीने पिवळे झालेले दोघांचेही गाल बघून हसायला लागले आणि तो तिला मिठीत घेत म्हणाला, राणी आपल्याला लग्नाला जायचं आहे, मग तू कॉलेजचं काय करणार. राणी म्हणाली, सर मला वाटतं की मी कॉलेजला जावं, कारण आपण जपानला जाणार तेव्हा कॉलेज बुडेल ना माझं, आणि फायनल एक्झाम पण जवळ आले आहेत. आणि रोहित तिला म्हणाला, मी काय म्हणतो, तुला खरंच असं वाटतं का आपण जपानला जाणं गरजेचं आहे. आणि राणीनं त्याची मिठी सोडवली आणि म्हणाली, हे काय विचारणं झालं तुमचं. आपली ट्रान्सपोर्टची सगळी तयारी झाली आहे, मी सुद्धा तयारी केली आहे, आणि तुम्ही हे असं विचारताय का की जायची काय गरज आहे. आणि ती नाराज झाली. रोहित म्हणाला, तसं नाही ग, पण मला ना इथून हलताच येत नाही बघ. इथून जरा कुठं गेलं की काही ना काही घडतंय पाठीमागं. माझी उपस्थिती नसली की विरोधक सक्रिय असतात, म्हणून म्हणतो. राणी म्हणाली, मग आधी का नाही विचार केला याचा. मी कोणासोबत पण गेले असते ना. तुम्हीच प्रत्येक वेळी माझ्या मागे मागे फिरावं असं काही नाही. तुम्हालाही तुमची कामं आहेत मला कळतं. आणि रोहित लगेच म्हणाला, कोणासोबत गेली असती, मी नवरा आहे तुझा, मग इतक्या लांब तुझ्यासोबत येणार ना. आणि राणी म्हणाली, मग येताय तर चला ना, मी कुठे नाही म्हणाले, पण असं बोलून माझं खच्चीकरण करू नका इथून निघण्याआधीच. असं म्हणून ती उठली आणि बाथरूममध्ये गेली. आणि नाही म्हटलं तरी रोहितला तिचा थोडासा रागच आला. मी तिच्यासाठी इतकं धडपडतोय, सगळीकडे पळतोय माझं शेड्यूल सांभाळून, आणि या मुलीला मी नकोय की काय. आणि कोणासोबतही गेली असते म्हणजे काय, आपलं लग्न झालं हे या बावळटला कळतच नाही. आणि कोणासोबतही गेलं तर त्याचा काय अर्थ काढतात लोक, हे हिला आता मी सारखं सारखं समजावत बसू का. हिची स्वतःची अक्कल तिला कधी यायची. आता राणीसुद्धा बाथरूममध्ये तोच विचार करत होती. आणि सकाळी सकाळी त्यानं नानाचा पाडा लावला म्हणून तिला राग आला होता. स्वतःला जमत नाही तर काहीतरी सोय करून द्यावी ना. मी गेले असते सगळीकडे, माझ्या मागं पळायची काय गरज. पण यांना माझ्यावर विश्वासच नाही. स्वतः असुरक्षित फील करतात माझ्याविषयी म्हणून माझ्या मागे फिरतात. माझी काळजी आहे म्हणून नाही, तर माझ्यावर विश्वास नाही म्हणून, असा राणीनं समज करून घेतला. आणि मग ती बाथरूममधून बाहेर आली. आणि रोहित म्हणाला, आज कॉलेजमधून 2 तासानंतर तू येशील का, आपल्याला लग्नाला जावं लागेल. कारण मी तरी कॉलेजला येणार नाही. आज मला खरंच सिद्धूच्या लग्नात जावं लागेल आत्तापासूनच. तू पाठीमागून येशील का तयार होऊन. राणी म्हणाली, हो येईन. आणि ती तयार होऊन बाहेर गेली. आणि तिथेच रोहितच्या रक्तदानाची बातमी छापून आली होती आणि सगळेजण त्याचं कौतुक करत होते. संग्राम मात्र ती बातमी बघून म्हणायचा, परवा कॉलेजची बातमी आली ना, आणि ती बातमी लोकांच्या डोक्यातून काढण्यासाठी हा सूर्यवंशी अशी काहीतरी स्टंटबाजी करतोय, यावर जास्त लक्ष द्यायची गरज नाही. आता विरोधासाठी विरोध कोणीही करतं, आणि राजकारण म्हटलं की विरोध करणारे हे असतातच आणि असावेच लागतात. त्यात काही नवीन नव्हतं. आणि मल्हारराव रोहितला म्हणाले, रोहित काल पक्षश्रेष्ठींचा फोन आला होता. झडपीचं इलेक्शन लागतंय, तर माझी अशी इच्छा आहे की तू झडपी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. आमदारकीचा टप्पा अजून खूप लांब आहे, त्याला आणखीन 4-4.5 वर्षाचा अवधी आहे. तोपर्यंत तू झडपी अध्यक्ष होऊ शकतोस आणि तुझ्या राजकारणाची इथून सुरुवात करू शकतोस. आणि जानकी म्हणाली, मलाही तसंच वाटतं. म्हणजे तू डायरेक्ट आमदारकीला उभा राहिला तर लोकांच्या डोळ्यात खुपणार नाही. आधी तू कार्यकर्ता म्हणून, नंतर छोटी मोठी पदं घेऊन सिद्ध करून दाखवलं पाहिजे स्वतःला. राहुलही म्हणाला, मलाही तसंच वाटतं रोहित. मग रोहित म्हणाला, ठीक आहे बाबा, मी फॉर्म भरतो. आणि आता झडपी इलेक्शनचं बिगुल वाजलं आणि रोहित तिथं उभा राहिलाच. आजच फॉर्म भरतो असं म्हणाला. आणि आता रोहितने फॉर्म भरला म्हटलं की संग्रामच्या कानापर्यंत ही गोष्ट गेलीच. आणि ते बिनशेपटाचं माकड उगीच रोहितची बरोबरी करायचं आणि त्याला विरोधक म्हणून जिथे तिथे पाय आडवा घालायचं. आणि तो सुद्धा
50 लोक घेऊन फॉर्म भरायला जाण्याची तयारी करायला लागला. मग राणी स्कूटी घेऊन कॉलेजला गेली आणि रोहित घरीच थांबला. पाठीमागं मल्हारराव सिरियस होत म्हणाले, काय रोहित, कालच्या प्रकरणाचं काय झालं? रोहित म्हणाला, बाबा मी प्रेसमध्ये जाऊन आलोय, त्यांना समज दिली आहे आणि कॉलेजच्या मुलांनाही समज दिली आहे, पुन्हा असं होणार नाही. मल्हारराव म्हणाले, पण जरा सांभाळून. इतर ठिकाणचं ठीक असतं, पण कॉलेजचा विषय सेन्सिटिव्ह असतो. तिथं मुलं असतात, मुली असतात आणि म्हणून जरा सावधगिरीने वागा, नाहीतर पुन्हा कोणी म्हणायला नको कॉलेज प्रशासन आम्हाला धमकी देतं. आणि हो बाबा म्हणून रोहित निघून गेला. आणि राहुल म्हणाला, रोहित हल्ली सगळीकडे लक्षच घालतोस बरं का तू. बाबा मला आता असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावर ताण आहे. दिवसभर पायाला भिंगरी लागल्यासारखा फिरत असतो, रात्री थकून येतो आणि केव्हा झोपत असेल काय माहीत, पण सकाळी मात्र ठरलेल्या वेळेला उठलेला असतो. आणि आता तो नशीब लक्ष घालतो. माझा लोड कमी झालाय. जानकी म्हणाली, अहो तो किती हट्टी आहे माहीत आहे ना. एकदा एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं की हात धुवून लागतो, पण तुम्ही त्याला नाहीच जाऊ दिलं आर्मीमध्ये. रोशन म्हणाला, पण बाबा मला सांगाल का तुम्ही नक्की दादाला आर्मीत का नाही जाऊ दिलं? मल्हारराव थोडेसे इमोशनल होत म्हणाले, अरे माझा छोटा भाऊ, त्यालाही असंच वेड होतं आर्मीमध्ये जायचं. आई नको म्हणत होती तरी हट्टानं गेला. 2च महिन्यात शहीद झाला. आईचा त्याच्यावर फार जीव. त्या धक्क्यानं आई गेली आणि मी 2च दिवसाच्या फरकानं माझी आई आणि माझा भाऊ दोघांना गमावलं. आणि म्हणून भीती वाटते. आणि म्हणून रोहितनं तिकडं जाऊ नये म्हणून मी धडपडतो. त्यानं देशसेवा करू नये असं मला वाटत नाही, पण मी काय करू. माझ्यातला एक हळवा बाप घाबरतो त्याला तिकडं पाठवायला. आणि त्यानं करू दे ना देशसेवा, समाजसेवा, राजकारण, त्याला हवं ते करू दे. त्यानं ते इथं राहून करावं, माझी काहीही हरकत नाही. माझा त्याला इथे कायम सपोर्टच असेल. देशसेवा, राजकारण ही सुद्धा समाजसेवा आहे आणि देशसेवाच आहे. आणि रोहित म्हणाला, बाबा आम्ही समजू शकतो, पण आता काळजी करू नका, आता सगळं ठीक होईल असं म्हणून ते दोघेही बाहेर पडले. मग रोहित सिद्धूच्या लग्नात गेला आणि तिथं हातभार लावायला लागला. आणि मग राणीनं ब्रेक नंतरचे 2 तासच बुडवले. पहिले 2 तास केले आणि निघाली स्कूटीवरून. इतक्यात मनोज तिला निघताना बघितलं आणि तो तिथे आला आणि म्हणाला, का गं निघालीस? राणी हसून म्हणाली, अरे मित्राचं, यांच्या मित्राचं लग्न आहे. आता काय करतो, त्यांची पत्नी म्हणून तर जावंच लागेल मला सगळीकडे. मनोज म्हणाला, हो पण तुझ्या अभ्यासाकडे आणि तुझ्या जपानच्या दौऱ्याकडे लक्ष दे. राणी हे सगळं तर करायचंच आहे, पण तुझी स्वप्न तू सोडू नकोस. तुला CA व्हायचं आहे ना? राणी हसली आणि म्हणाली, मनोज एक तूच आहेस जी मला सतत माझ्या स्वप्नांची आठवण करून देतोस. मला CA तर व्हायचंच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त चांगलं कुठलंही पद मिळालं तर मी सोडणार नाही आणि कधीच मेहनतीला मागे हटणार नाही. CA होणं माझं पहिलं स्वप्न आहे मनोज. त्याच्यापेक्षा जास्त संधी मोठी मिळाली तर मी नाही सोडणार. आणि मग ते दोघे बोलत होते, हसत होते. मनोज म्हणाला, काय गं अँग्री यंग रोहित सूर्यवंशी आता शांत झालेत का? ती हसली आणि म्हणाली, ते कधी शांत होतील का? असेच आहेत जमदग्नीसारखे. सारखं 20-19 सुरू असतं. तुला माहीत आहे का हे जमदग्नी? म्हणून यांच्या आईला जमदग्नीची माता म्हणतात. आणि आमचे राहुल दादा ना श्याम आहेत, म्हणून त्यांना श्यामची आई पण म्हणतात. आणि मनोज हसला आणि म्हणाला, खूप खूप भारी बरं का, तुझी फॅमिली मस्त आहे. आणि तुझे लहान दीर ते कसे आहेत? राणी म्हणाली, ते खूप क्यूट आहेत, एकदम भारी. अख्ख्या घरात माझं त्यांच्याशी खूप जमतं. इतक्यात मेघनानं एका मुलाला खुणवलं आणि त्या मुलानं त्या दोघांचा हळूच फोटो काढून घेतला हसतानाचा. आणि या फोटोचा कसा, कुठे, कशा पद्धतीनं आपल्या फायद्यासाठी वापर करायचा हे सांगितलं. आणि मेघनानं तो फोटो त्या PAला पाठवून दिला. आणि आता राणी इतर कुठल्याच मुलींसोबत नाही, पण मनोजसोबत तो विश्वासातला आहे म्हणून घरच्याबद्दल बोलत होती. आणि इतर मुली तिथेच कान टवकारून उभ्या राहिल्या ऐकायला. तेवढंच काही कानावर पडलं तर पडलं रोहित सरांच्या फॅमिलीविषयी. त्यांना राणीमध्ये इंटरेस्ट नव्हता, रोहितमध्ये इंटरेस्ट होता. आणि राणी मनोजला म्हणाली, मी जाते आता, पण तू मला त्या 2 विषयांचा होमवर्क पाठव. मनोज म्हणाला, ठीक आहे. मग राणी घरी गेली, तयार झाली आणि पुन्हा लग्नात गाडीनं गेली.
मग रोहित आणि राणीनं सिद्धूच्या लग्नात खूप एन्जॉय केला. स्वतःच्या लग्नात तर काही नाही झालं आणि दुसऱ्याच्या लग्नात एन्जॉय करतोय असं राणी घरी येताना म्हणाली. रोहित म्हणाला, जपानला जाऊन करूया का लग्न, तेही जपानी पद्धतीनं, आणि तिथेच पुन्हा एकदा हनीमून करूया, तेही जपानी पद्धतीचा. राणी हसली आणि म्हणाली, आता जपानी पद्धतीचं हनीमून, भारतीय पद्धतीचं हनीमून असं काही असतं का हो वेगळं? तुमचं आपलं काहीतरीच, सगळं सेमच असतं की. आणि रोहित दिलखुलास हसला आणि म्हणाला, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. ही कविता ऐकली का गं तू? राणी म्हणाली, तुम्ही कधी ऐकली? आणि तुम्हालाही या विषयात इंटरेस्ट आहे वाटतं. त्यानं तिचा हात पकडून जवळ खेचली आणि म्हणाला, दाखवू का तुला मला कशा कशात इंटरेस्ट आहे? रात्री हळदीपेक्षा आज खूप गोड दिसतेस. तर रात्री तुला खूप त्रास दिला, मग आज किती त्रास देईन? ती हसून म्हणाली, नको सोडा मला, नाहीतर याचीही बातमी छापून येईल पेपरात. तुम्ही काय बाबा मोठे लोक, तुम्ही शिंकला तरी बातमी होते. आणि तो हसला आणि म्हणाला, छान, आता कशी सुधारलीस बघ बरं. असंच वागताना बोलताना विचार करायचा आणि आपण कोण आहोत हे विसरायचं नाही, मग चुका होत नाही. ती उत्तरादाखल फक्त हसली. तिला त्यानं घरी सोडलं. तो कारखान्यात गेला, भराभर सगळीकडे फिरला आणि सगळ्यांना सांगितलं, मी 4 दिवस इथे नाही, त्यामुळे तुम्ही सुरक्षित व्यवस्थित काम करा. काही अडचण आली तर लगेच फोन करा, मी सॉल्व्ह करेन. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा रोहित राणी कॉलेजमध्ये गेले आणि उद्या ते निघणार होते जपानसाठी. कॉलेज सुटल्यानंतर राणी रोहितची वाट बघत होती आणि निघताना मनोज तिला समजावून सांगत होता की कसं बोलायचं, कसं करायचं, फर्स्ट इम्प्रेशन कसं पाडायचं, काय काय तयारी करायची. आणि त्याच्याच पाठीमागे येऊन रोहित उभा राहिला आणि राणी म्हणाली, मनोज मी येऊ का? मनोज म्हणाला, का गं? अगं मी काय सांगतो ते ऐक ना, तुझं लक्ष आहे का? सगळी पॅकिंग केलीस ना? आणि मेन म्हणजे कॉलेजचं पत्र घे, आयडेंटिटी घे. आणि राणी पुन्हा एकदा रोहितकडे बघून म्हणाली, हो हो मी घेते सगळं. आणि मनोज म्हणाला, अशी का बघतेस ग मागे, कोण आहे? असं म्हणून त्यानं मागे बघितलं तर रोहित होता. आणि मनोज हसून म्हणाला, अरे सर तुम्ही आहात का? मी फक्त राणीला सांगत होतो की काय काय घ्यायचं, पहिल्यांदा निघाली आहे ना इतक्या लांब. आणि रोहित हसून म्हणाला, अरे तुझी मैत्रीण आहे ना, ती खूप भन्नाट आहे, ती कुठेही जाऊ शकते एकटी, तिला काहीही सांगण्याची गरज नाही. आणि मनोज हसून म्हणाला, सर बरोबर आहे तुमचं, पण तरीही काळजी वाटली म्हणून सांगितलं. आणि हाच शब्द रोहितला खटकला, काळजी, काळजी आणि काळजी. आणि रोहित त्याला म्हणाला, मनोज आता तू तिची काळजी करू नकोस, तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा खंबीर आहे तिची काळजी घ्यायला. मनोजला टोमणा कळला आणि खाली मान घालून म्हणाला, सॉरी सर, आणि निघून गेला. आणि राणी त्याला म्हणाली, सर असं का बोललात तुम्ही? तो बिचारा फक्त मला काळजीपोटी सांगत होता ना. आणि झालं, पुन्हा काळजी हा शब्द आला आणि रोहित म्हणाला, तू गप्प बस, उगं जाताना माझं डोकं फिरवू नको. का करतो गं तो तुझी इतकी काळजी? दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. आणि तो काय 10 देश फिरून आलाय का? म्हणून तुला सांगतोय बाहेर जाताना काय काय करायचं? नॉनसेन्स. आणि राणी म्हणाली, सर यात नॉनसेन्स काय आहे? जनरली बाहेर जाताना, ट्रिपला जाताना आपण काय काय काळजी घेतो, काय काय साहित्य घेतो, हेच तो सांगत होता. रोहित म्हणाला, आणि समज एखादी गोष्ट राहिली तर काही बिघडणार आहे का? तू काही जंगलात नाही चालली, तिथंही साहित्य मिळतं. राणी म्हणाली, अहो पण तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्यानं सांगितलं तर? म्हणजे मी आता त्याचा हात नाही पकडला, त्याला रुमाल नाही बांधला, नुसतं बोललो आम्ही, तरी तुमचा प्रॉब्लेम आहे का? मला तर वाटतं सर प्रॉब्लेम लोकांचा नाही तुमचा आहे, आणि तुमच्या डोक्यात ना घाण भरली आहे. आणि रोहित चिडून तिला म्हणाला, राणी नीट बोल, नाहीतर मी येणारच नाही. आणि राणी म्हणाली, राहू द्या, आणा इकडे तिकीट, मी एकटी जाते पण मी जाणार. असं म्हणून तिनं त्याच्या हातातून तिकीटच हिसकावून घेतलं. आणि रोहित चिडला आणि मला जास्त माज येऊ देऊ नकोस, नाहीतर जाणं कॅन्सल आणि घराच्या बाहेर कसा पाऊल ठेवते तेच बघतो. तुला शिकवण्यासाठी मी सपोर्ट करतोय असं मी तुला वचन दिलंय, याचा अर्थ असा नाही की तू माझा अपमान करशील. राणी आता गप्प बसली आणि का सारखं मनोजला पाण्यात बघतात, त्यानं काहीही केलं नाही तरी, म्हणून तिला राग आला. मग रोहित झोपला होता. तिने मनोजला फोन केला आणि म्हणाली, मनोज सॉरी, पण मला ना या लोकांचं काही कळतच नाही बघ. मनोज म्हणाला, अगं काय झालं? राणी म्हणाली, अरे आपण गरीब आहोत आणि हे खूप श्रीमंत आहेत, राजकारणी आहेत, म्हणून कायम धाकातच राहायचं का? कोणाशी बोलायचं नाही का मी? मला हे पटत नाही. एका लेवलपर्यंत मी समजून घेऊ शकते, घराण्याची इज्जत अब्रू, पण काहीच न बोलता सुद्धा यांना राग येतो, याला काय अर्थ आहे? मनोज हसून म्हणाला, राणी तू त्यांचं ऐक, विषय सोडून दे. राणी म्हणाली, का? तूही मला त्यांचं ऐकायला सांगतोस? तुझा अपमान नसेल तुझ्या जिव्हारी लागला, पण मला लागतो. आता मी ऐकते त्यांचं,
पण माझी सहनशक्ती संपली ना तर एक वेळी अशी येईल की मी माझ्या मनाचं करणार, कोणाचंच ऐकणार नाही, सगळं सोडून देणार, असं राणी रागारागात म्हणाली. मनोज म्हणाला, ए राणी, तू निघाली आहेस ना तर शांत बस बरं, ऑल द बेस्ट. आणि राणी थँक्यू म्हणून फोन ठेवून झोपली. आता हे सगळं रोहितनं ऐकलं होतं आणि राणीची पावलं कोणत्या दिशेने पडतात हे त्याला कळेना. त्यानं झोपेतच मग तिच्या अंगावर हात टाकला. तो तरी जागा होता आणि राणीनं निराश होऊन तो हात बाजूला काढला आणि रोहितनं रागातच तशीच मूठ आवळली. आणि हिचं मनोज मनोज करणं कधी थांबेल काय माहीत, असं त्याला वाटलं. आणि या मनोजचा बंदोबस्त बहुतेक मलाच करावा लागेल, असं तो मनात म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रोशन गोंधळ करतच म्हणाला, चला चला पटकन फ्लाईट निघून जाईल, वहिनी साहेब दादासाहेब चला. मग रोहित राणी बाहेर आले तर दोघांचीही तोंड वाकडीच होती. आणि राणी वाकून मल्हारराव आणि जानकीला नमस्कार करत होती आणि दोघांनीही यशस्वी हो म्हणून तिला आशीर्वाद दिला. आणि राणी उठली आणि उभा राहिली आणि नंतर रोहित वाकला आणि राणीला दम टाकून म्हणाला, मला जोडीनं नमस्कार करायचा आहे म्हणून वाकलोय. आणि आता त्याच्या जोडीनं तिनंही वाकावं लागणार होतं हे निश्चित होतं. आणि राणी तोंड वाकडं करत पुन्हा त्याच्यासोबत वाकली आणि म्हणाली, मगाशीच काय झालं तर वाकायला, मी वाकली तेव्हा? तो म्हणाला, तू कुठे मला सांगून वाकली, तू तुझ्या मनाचं ऐकतेस ना हल्ली, असा त्यानं टोमणा मारला. आणि आता तिला आणखीन झुकवण्यासाठी त्यानं गुडघे टेकवले आणि खाली वाकून दोघांच्याही पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आणि राणीला म्हणाला, तू पण सेम करायचं आहेस. राणीची आता पंचायत झाली. राहुल रोशन गालात हसत होते त्याची गंमत बघून. राणी तशीच वाकली, दोघांच्या पायावर डोकं ठेवून पाया पडली. आणि रोहित वर उठताना हसत म्हणाला, सकाळी एक्सरसाइज झाली नाही ना म्हणून मी हे केलं, आणि मी नेहमी देशाबाहेर निघालो ना असाच नमस्कार करतो, थोडा एक्स्ट्रा. तसे सगळे खूप हसले, कारण जितका लांब जायचं तितका लॉंग नमस्कार. मग राणी नाही हसली, तिला राग आला होता. देवांनाही नमस्कार केला मग, आणि दोघांच्याही हातावर जानकीने दही साखर ठेवली आणि दोघांना सोडायला रोशन निघाला मुंबई एअरपोर्टवर. आणि राणीच्या व्हॉट्सअपवर मनोजचा मेसेज होता, हॅपी जर्नी. राणीनं तो मेसेज बघितला आणि गाडीतच त्याला रिप्लाय देण्यासाठी इमोजी बघितला आणि पाठवला आणि लवचा गेला गडबडीत. आता रोहित हे बघत होता तिरक्या नजरेनं, आणि हे चुकून झालं म्हणून तो मनोजने बघण्याआधीच 2 सेकंदाच्या आत तिनं डिलीट केला आणि दुसरा स्माइलीचा इमोजी पाठवला. आणि तिनं तो डिलीट केला म्हणून रोहितचा संशय वाढला. ही मुलगी आणखीन काही वर्षांनी मला फसवेल की काय असंच त्याला वाटायला लागलं. मग रोशननं त्यांना तिथं सोडलं. तो निघाला निरोप घेऊन. रोहितनं तिचा पासपोर्ट तिच्या हातात दिला आणि तो पुढे निघाला आणि राणी तोऱ्यात त्याच्याही पुढे निघाली. पहिल्यांदाच एअरपोर्टवर आली होती आणि कुठे जायचं काय करायचं माहीत नव्हतं आणि गडबडली की. रोहित मात्र जाग्यावरच उभा राहिला तिच्याकडे बघत, ती काय काय करते. आणि आता ती काहीच माहीत नाही म्हणून ओशाळली आणि माघारी येऊन त्याच्या पाठीमागं गुपचूप उभा राहिली. आणि मग तो पुढे ऐटीत निघाला आणि ती हळूच त्याच्या मागे जीप जाऊन गेली आणि मनाशीच म्हणाली, राणी, तुला तर एअरपोर्टवरती कुठे काय आहे हेही माहीत नाही आणि मोठं तोंड घेऊन सरांना सांगितलं की मी एकटी गेले असते. बोलणं सोपं राणी, पण करणं खूप अवघड आहे, समजलं का? आणि आता ती तो करेल तसं करायची. शेवटी त्याच्या शेजारी विमानात जाऊन बसली सगळं करून. आणि रोहितनं स्वतःचा बेल्ट लावला तसाच तीही लावायला गेली, पण तिला जमेना. मग रोहितनंच लावून दिला आणि काहीच नाही बोलला, गप्प बसला. मग तिथं ज्यूस यायचं, कॅडबरी चॉकलेट यायचं विमानात. राणीनं त्या एअर होस्टेसला विचारलं, हे फुकट आहे ना? ती हसून म्हणाली, हो. आणि मग काय, जेवढे घेता येतील तेवढं राणी घ्यायची. रोहित मात्र घेत नव्हता आणि त्याला म्हणाली, सर फुकट देतात तर घ्या ना, कशाला नाही म्हणता. रोहित म्हणाला, फुकट नाही वेडपट, त्यांनी ऑलरेडी तिकीटाच्या पैशातून या सगळ्या सर्व्हिसचे चार्ज घेतलेत. आणि राणी चकित होऊन म्हणाली, हो का, मग तुम्ही परत का घालवताय, घ्या ना, असं म्हणून रोहितच्या वाटणीचं सुद्धा राणी घ्यायला लागली. सगळं 2-2 घ्यायची आणि जवळ ठेवायची पुन्हा लागेल म्हणून. आणि रोहित म्हणाला, अगं बाई कशाला इज्जत काढतेस. राणी म्हणाली, त्यात काय तेव्हा, आणि असं कसं, तुम्हीच म्हणालात ना आपले पैसे घेतलेत आणि आपण कुठे यांना पुन्हा भेटणार आहे लाज वाटायला. आणि रोहितनं डोकंच पकडलं आणि हिचं काहीच होणार नाही असं म्हणाला. आणि आता जसं विमानानं टेक ऑफ केलं, राणी घाबरली आणि तिच्या पोटात गोळा आला आणि त्याच्या हाताला पकडून डोळे झाकून बसली आणि तो हसायला लागला.
आणि जसा इकडून रोहित गेला तसा संग्रामनं त्याच्या प्याद्याला फोन केला आणि रोशनला टार्गेट करायला सांगितलं. रोशन रोहित आणि राणीला घालवून एकटाच गाडीत होता आणि येत होता. त्याच्या शहराच्या गाडी जवळ आली होती आणि तीच मुलगी रोशनच्या गाडीला आडवी गेली, जी राहुलच्या कारखान्यात गेली होती आणि मुद्दाम पडली. रोशन पळत पळत आला आणि म्हणाला, काय झालं, तुम्हाला लागलं तर नाही ना? आणि ती म्हणाली, हो, माझ्या मांडीला लागलं आहे, आणि लंगडायला लागली. रोशन तिला म्हणाला, तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. ती म्हणाली, नको, हॉस्पिटलमध्ये तुम्ही मला माझ्या घरी सोडा. रोशन म्हणाला, ठीक आहे, आणि त्यानं तिला गाडीत बसवलं आणि ती म्हणाली, मी थोडंसं झोपते. रोशन आता गाडी चालवायला लागला. ती झोपली आणि तिला म्हणाला, तुम्ही तुमच्या घरचा पत्ता नाही सांगितला, आपण कुठे जायचं आहे, मी तुम्हाला कुठे सोडू? आणि आता ती म्हणाली, तसा रोशन गाडी चालवत होता आणि ती मुलगी रोशनच्या फार्म हाऊसचा पत्ता सांगत होती आणि रोशन मला, हा पत्ता तर आमच्या फार्म हाऊसचा आहे, तुमचं घर तिकडंच आहे का? आणि ती म्हणाली, हो हो. आणि जसं त्याचं फार्म हाऊस जवळ आलं तशी ती म्हणाली, गाडी थांबवा. आणि अचानकच मोठ्याने ओरडायला लागली, वाचवा वाचवा वाचवा. आणि तिथून लगेच संग्रामराजे शिर्केनं पेरून ठेवलेली लोक बाहेर आली आणि काय झालं म्हणून कांगावा करायला लागली. आणि ती मुलगी त्यांच्या ठरलेल्या प्लॅननुसार म्हणाली, हा मला इथे जबरदस्ती घेऊन आला आहे आणि मला यानं गाडीमध्ये बेशुद्ध केलं. आता हे ऐकून रोशन चकित झाला आणि मला, हे बघा, तुम्ही खोटं बोलू नका, मी तर तुम्हाला तुमच्या घरी सोडायला निघालो होतो आणि तुम्हीच सांगितलं की तुमचं घर इथे आहे. आणि ती मुलगी म्हणाली, इथे तुम्हाला कुठलं घर दिसतंय का? ही सगळी सूर्यवंशींची प्रॉपर्टी आहे आणि सूर्यवंशींचा मुलगा असून याला काहीच माहीत नाही का? असं होईल का? रोशन म्हणाला, मी इथे नसतो, मी नुकताच आलो आहे आणि मला वाटलं बदल झाले असतील इकडं घरं, त्यातलंच एक तुमचं असेल. आणि ती मुलगी आता फार रडत होती आणि मीडियामध्ये जाणार म्हणाली आणि तिनं फोन काढला आणि म्हणाली, हॅलो पोलीस. आणि रोशन खूप घाबरला आणि हे सगळं ऐकून संग्राम फार हसायला लागला इकडे आणि म्हणाला, रोहित सूर्यवंशी, तुला झेडपी अध्यक्ष व्हायचं आहे का? पण अरे, आधी जिल्हा सांभाळायच्या आधी तुझं घर तरी वाचव. शक्य असेल तर ये बायकोला तिकडं सोडून. आता बायको की घर असा पेस तुझ्यापुढे पडणार आणि तुझं डोकं बधीर होणार. झेडपी अध्यक्ष आणि आमदार फक्त मीच होणार. आणि त्यानं लगेच ही बातमी त्याच्या प्याद्याला म्हणजे त्या संपादकाला दिली आणि म्हणाला, उद्योग महर्षी मल्हारराव सूर्यवंशी यांच्या चिरंजीवाचे कारनामे, दिवसाढवळ्या मुलीला किडनॅप करून घेऊन निघाला होता फार्म हाऊसवर, असं हेडिंग टाकून बातमी छापा आणि ती इतकी रंगवा की सगळ्या सूर्यवंशींचं थोबाड रंगलं पाहिजे, असं म्हणून हसायला लागला. मग आता काय होईल पुढं? रोहित काय करेल इथे नसताना आणि रोशनला कसा वाचवेल, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. एपिसोड आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.